नमस्कार, मी अनुजा. देशभरात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि अशीच घटना सावंतवाडीतील मीनाक्षी अळवणी यांच्यासोबत घडली आहे. त्यांना डिजिटल अरेस्ट करणार अशी एका फोनवरून धमकी आली. नेमका हा प्रकार काय आहे? मीनाक्षी अळवणी आमच्या सोबत आहेत. नेमका तुमच्या सोबत म्हणजे तुम्हाला कॉल कधी आलाय? काय सांगाल? 25 तारखेला सोमवारी सकाळी मी माझ्या रूटीनप्रमाणे आवरत असताना मला एक कॉल आला, ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की तुमच्या नावे हा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे आणि हा कॉल नोटिफिकेशन युनिट TRAI डिपार्टमेंट दिल्लीमधून केलेला आहे आणि तुमच्यावर हॅरॅसिंग टेक्स्ट आणि ब्लॅकमेलिंग आणि इल्लीगल ॲडव्हर्टाइजमेंट्सचे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि तुमच्या नावे एक HDFC बँक सदर बाजार दिल्लीमध्ये एक अकाउंट ओपन केलेलं आहे, ज्याच्यावर 600 मिलियन रुपीजचं 1.5 महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन आहे आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन्सचे मनी लॉन्ड्रिंग आणि ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये मधून आलेले हे सगळे पैसे आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला CBIच्या अंडर सर्व्हेलन्स घेत आहोत. व्हिडिओ सर्व्हेलन्स तुमचा केला जाणार आहे. इथून पुढे तुम्हाला सर्व्हेलन्स संपेपर्यंत कोणताही कॉल घेता येणार नाही. तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा आणि आम्ही आता CBIच्या सीनियर सरांशी तुमचा कॉल ट्रान्सफर करत आहोत. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला सामोरं जायचं आहे. नेमकी ही घटना कधी घडली आहे तुमच्यासोबत? म्हणजे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची धमकी दिली गेली आहे फोनवरून? धमकी नाही, पहिलं हेच शॉकिंग होतं सगळं. आणि 25 तारखेला सकाळीच झालेलं आहे हे, आत्ता 25 नोव्हेंबरला. आणि मी त्यांना सांगितलं माझा या नंबरशी काहीही संबंध नाही आहे. माझं HDFCमध्ये अकाउंट नाही आहे. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, "तुमचा हा आधार कार्ड नंबर आहे." मी म्हटलं, "मला चेक करावा लागेल." ते म्हटले, "येस, चेक करा." तर मी चेक केला तर तो बरोबर त्यांनी सांगितला तो नंबर होता. मग त्यांनी सांगितलं, की "मग आधारचा मॅडम मिसयूज झाला असेल, कारण हे आधार कार्ड वापरून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत." आणि तर मला रडायला आलं. मला खूप भीती वाटली. मी म्हटलं, "आप बहुत छोटे लोगों को पकड़ते हो और बड़े-बड़े लोग तो छूट जाते हैं." तर त्याच्यावर त्यांनी आम्हाला जोरात ओरडून सांगितलं, की "रोना-धोना बंद कीजिए, आपको कोऑपरेट करना है और ये जो बड़ा स्कैम चल रहा है, ऐसे बहुत सारे लोगों को फँसाया जा रहा है, तो इसीलिए हम ये आपको अंडर सर्वेलेंस लिया है। आप अगर इनोसेंट है, तो आप तो छूट ही जाने वाली है। तो इसलिए आप आराम से हमारे सर्विलेंस को सामना करें और जो भी पूछा जाता है उसका जवाब दीजिए। तो वही हम ढूँढ निकालने वाले हैं कि कौन लोग हैं इनके पीछे। मग तुम्ही आता सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे का? हो, सावंतवाडीमध्ये सायबर क्राईममध्ये मी तक्रार केली आहे आणि तिथून ती सावंतवाडी पोलीस स्टेशनला आली आहे. सावंतवाडी पोलीस स्टेशनमधनं मला बँकेला द्यायला एक लेटर दिलं होतं, ते मी बँकेत दिलं आहे. जे काही शक्यता असतील त्या आता बँक म्हणजे पैशांची रिकव्हरी होईल, कधी होईल हा एक भाग आहे. ते बँकेचं काम आहे. ते मधून केलं जाईल. म्हणजे तुमच्याकडून आता किती रक्कम ट्रान्सफर झाली आहे? ₹1,26,000 ट्रान्सफर झाले आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा म्हणजे हे सगळं होत होतं, पहिल्यांदा माझा जो अविश्वास होता त्याच्यावर त्यांनी मला एक लेटर पाठवलं. कॉन्फिडेन्शियल एग्रीमेंट साइन करून घेतलं. माझ्यासमोर येऊन, "नमस्कार मैडम, मैं सीनियर CBI ऑफिसर समाधान पवार बोल रहा हूँ और आपको इन्वेस्टिगेशन आपकी चल रही है, वीडियो सर्विलेंस के अंडर है। हमें पता है आपको आपके कुछ काम ये वो रहेंगे, लेकिन आपको कोऑपरेट करना है क्योंकि ये बहुत बड़ा स्कैम है और 200 लोग इसमें शामिल हैं। तो आप हमें कोऑपरेट कीजिए और जब भी आप क्लियर हो जाएगा आपका सब सर्वेलेंस, तो आपको हमारी तरफ से लेटर भी मिल जाएगा." तर एक कॉन्फिडेन्शियल एग्रीमेंट त्यांनी माझ्याकडनं व्हिडिओवर वाचून घेतलं, जे की मला WhatsAppला पाठवण्यात आलं आणि ते एग्रीमेंट आणि मध्ये फोन चालूच होते, कारण की लोकं माझ्या संपर्कात असतात, त्यांना यायचं रोजची कामं ठरलेली असतात. कोणी कॉल करत होते, तर एकही कॉल घेऊ दिला नाही. "मैडम, आपको ये पूरा कॉन्फिडेंशियल रखना है और अगर आपने किसी को बोला या फिर उनका कुछ किधर भी ये CBI का सर्वेलेंस चल रहा है, ये अगर लीक हो गया, तो उनको भी इन्वेस्टिगेशन में लाना पड़ेगा और आपको पता है इसमें बैंक के ऑफिशियल्स या पुलिस ऑफिशियल्स भी शामिल हो सकते हैं।
तो आपको ये ध्यान में रखना है कि बिल्कुल भी आपको किसी को भी बोलना नहीं है। आप घर से बाहर नहीं जा सकती हमारे परमिशन के अलावा, और जब हम परमिशन देंगे तब भी आपको हम वीडियो सर्वेलेंस के अंडर ही आप जा सकती है। आप किसी को घर में नहीं लेना है आपको। तो अभी के अभी जो भी अपॉइंटमेंट्स है आपके वो कॅन्सल करवा दीजिए. जसं आता तुमच्या सोबत घडलं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा देशभरात म्हणा अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पैसे उकळण्याचे म्हणजे फोनवर एखादी लिंक पाठवून ती लिंक सामान्य जनता ओपन करते लगेच आणि लगेच क्षणात त्यांचे पैसे गायब होतात अकाउंटमधून. मग तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आता ह्या सगळ्यामध्ये ट्रॅकमध्ये अडकला आहात. आता जी सामान्य जनता आहे, जी गावातली जनता आहे त्यांना कळत नाही काही वेळा. मग तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? एक तर मला असं वाटतं की लिंकवालं जे आहे ते थोडं वेगळं आहे, की तुमचं अकाउंटच हॅक केलेलं असतं. तर ते लिंक कुठल्याही ओपन करू नयेत. कुठल्याही बोनस येणारं म्हणजे तुमच्या अकाउंटला एवढा बोनस आम्ही देणार आहोत वगैरे अशा टाईपच्या त्या तर उघडू नयेत. पण एक मला असं सांगावसं वाटतं, की हे जरी माहिती असलं तरी तुम्ही ट्रॅप कसे होता तुम्ही नाही सांगू शकत खरंचच. कारण मी स्वतः डिजिटल अरेस्टचा व्हिडिओ बघितला होता. मोदींनी केलेल्या आवाहनाची एक छोटीशी क्लिप कुठेतरी मी बारीक रील्स टाइपचं मी बघितलं होतं, की डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार चालतो. पण जेव्हा आपल्याला फोन येतो आणि जेव्हा ती सगळी सिच्युएशन क्रिएट केली जाते, तर तेव्हा आपल्याला खरंचच कळत नाही. आणि तो धक्का असतो किंवा आपल्या नावे ज्या माणसांना साधं खोटं बोलता येत नाही किंवा बोलत नाहीत जी माणसं, सगळ्या पद्धतीचे नियम पाळणारी जी माणसं असतात, त्यांना खूप भीती वाटते, की आपल्या नावे एवढं-एवढं काय-काय झालेलं आहे आणि आपण ते विचार करायला सुरुवात करतो. तर जर शक्य झालं तर जेव्हा असे कॉल येतात, तेव्हा इमिजिएट फोन स्विच ऑफ करा प्लीज. कितीही महत्वाचे दुसरे कॉल येत असतील, फोन स्विच ऑफ करा. कारण की मी त्यांना सांगत बसले, की मेरे भाई का कॉल आ रहा है, प्लीज मुझे लेने दो. तर मग ते तुम्हाला गुंडाळत जातात. जेवढं तुम्ही त्यांच्याशी बोलाल, ते तुमच्याकडनं माहिती काढत राहतात आणि ते तुम्हाला अडकवतात. तुम्हाला ते वेगळ्या विचारांच्या दिशेने नेतात. कारण तर माझ्यापुढे दिवसभरातल्या कामांची लिस्ट होती. माझे विचार त्या दृष्टीचे सगळे इकडे गेले. कारण की एवढी मोठी ॲलिगेशन्स आपल्यावर लागली. तर इट्स ओके. कितीही मोठं ॲलिगेशन आपल्यावर लागलं ना, तरी जर आपण खरंच इनोसंट आहोत आणि मग असं माझं झालं, की इनोसंट आहोत तर आपण कोऑपरेट करत जाऊ. या भ्रमातच मी कोऑपरेट करत गेले. तर आपल्याला कोणालाही कोऑपरेट करायचं नाही आहे फोनवरनं. आपण पर्सनली, फिजिकली कोऑपरेट करू शकतो कुठल्याही सिस्टमला. तर आपल्याला जे असं वाटतं, की हो, मग आपण कोणाला तरी पकडायला जर आपण काहीतरी बारीकसं इन्व्हेस्टिगेशनला सामोरे गेलो तर काय फरक पडतो? कारण की आपण काहीच केलेलंच नाहीये ना. सो आपण नाहीच पकडले जाणार. तर आपण कोणत्याही प्रकारच्या फोनवरनच्या किंवा मेलवरनच्या किंवा सोशल मीडियावरनच्या कोणत्याही गोष्टीला कोऑपरेट करायचं नाही. आपण तिथे नॉन कोऑपरेशनचं धोरण घ्यायचं. आणि इवन मी हेही त्यांना म्हटले, कि "ये कॉल ही कैसे फ्रॉड ना हो, ये कैसे हम बोल सकते हैं? यही कॉल फ्रॉड हो सकता है सर आपका? आप क्या बोल रहे हैं सीबीआय ऑफिसर बोले." तर त्यांनी तो सगळा ऑफिसचा हे तयार केलेला आहे. काय लोगो लावून आणि तिथे ऑफिस सेटअप, कॉम्प्युटर्स आणि दुसरे कॉल्स तयार करूनच आहे. तुम्हाला मग एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये गेल्यासारखं टक-टक आवाज करून दरवाजावर "मे आय कम इन सर" आणि सीबीआय ऑफिसर "सर ये मीनाक्षी जी बात कर रही है" असं. ते सगळं तुम्हाला तिथे भासवतात. अजून 10-20 कॉल चालू आहेत असं त्यांचं ते टेप रेकॉर्डर असेल. आता मला ते जाणवतंय, की टेप रेकॉर्डर लावलेलाच असतो. दुसऱ्या माणसाला असं सांगणारा, की "यू आर अंडर व्हिडिओ सर्व्हिलन्स." ते पण आपण ऐकतो एका बाजूला, आपले कान घेत असतात आपण बोलत असताना पण. आणि ते तुम्हाला मग हळू-हळू रिलॅक्स करत जातात, की "मैडम 2 तासांनी त्यांनी "मैडम आपका नाश्ता हो गया है क्या? खा लीजिए कुछ भी. आप किचन में मतलब बना के खा सकते हैं." भावनिक येस, इट्स अ सायकॉलॉजिकल ट्रॅप ॲक्चुअली. आणि मग तुम्हाला फायनान्शियली ते म्हणजे फायनान्शियल फ्रॉड हे नंतरची गोष्ट आहे. पण तुम्हाला ते सायकॉलॉजिकली ट्रॅप करून डिजिटली तुमच्यावर वॉच ठेवतात. आणि तो वॉच कशा प्रकारे ठेवत आहेत हे खरोखर त्यावेळी कळत नाही. कारण एक जरी काही मी टाइप करायला गेले तरी त्यांना कळत होतं, की मी काहीतरी टाइप करत आहे, कोणाशी बोलत आहे मेसेजवरनं. तर ते जोरात बोलतात. एकतर आपल्याला जोरात आवाज आणि एक अथॉरिटी सांगितलं, नावं सांगितली तर आपल्याला भीती वाटते, पदं सांगितल्यावर. मग सरकारला तुमचं काय आवाहन असेल? म्हणजे आता हे प्रकार वाढत आहेत.
म्हणजे सायबर क्राईमने कुठेतरी आता मोठ्या प्रमाणावर त्यांची मोहीम राबवून कडक कायदे देशात आणले पाहिजेत. म्हणजे जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी कुठेतरी व्हायला हवी. सरकारला काय आवाहन असेल? सरकारला आवाहन एवढंच आहे की ज्या लोकांना पकडलं जाईल ना, त्या लोकांना सोडू नका ॲट एनी कॉस्ट. कारण तुम्ही दंड घ्याल, तुम्ही काहीतरी 1-2 वर्ष, 4 वर्षांची जी काही शिक्षा द्याल, त्याच्यानंतर दुसरे अजून कोणीतरी करतील. सो जे कडक धोरण आहे आणि धोरण नसेल कडक, तर अजून कडक धोरण करा, की ज्या योगे ह्या व्यक्ती पुन्हा ह्या नाही, दुसऱ्या व्यक्ती करताना पण ते कचरतील. आपल्या जीवाला किंवा आपल्याकडून काय होणाऱ्या म्हणजे पैसे काही रिकव्हर होतील, नाही होतील, तो वेगळा मुद्दा आहे. ही हॅरॅसमेंटची केस म्हणून घ्यावी. म्हणजे जसं हे आहे ना, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट आहे, तशी ही सायकोलॉजिकल हॅरॅसमेंट आहे. इट्स नॉट ओन्ली फायनान्शियल फ्रॉड. हे फक्त फायनान्शियल फ्रॉड नाहीये. तुम्ही 25 तास कंटिन्यू किंवा कोणी आता मी काही ऐकलं आहे ते 7 दिवस, 30 दिवस तुम्ही अंडर व्हिडिओ सर्व्हिलन्स असणं, हे तुमच्या मनावर किती आघात करणारं आहे. सो सायकोलॉजिकल हॅरॅसमेंटच्या अंडर हे चालवलं जावं, याचं फास्ट ट्रॅकिंग व्हावं आणि बँकांना वगैरे सुद्धा पटापट इन्स्ट्रक्शन्स मिळून त्या प्रोसिजर ज्या आहेत त्या जरा डिजिटली कराव्यात. म्हणजे बाकी सगळं जर डिजिटल चाललं आहे ना, तर बँकांनी मेल करणं आणि हे करणं पटपट करून पुढे जावं आणि त्या कुठे पैसे थांबवता येतील आणि कसे परत मिळतील हे बघावं. हे सरकारला आवाहन आहे. आणि सामान्य लोकांना ज्यांच्या आसपास असं जर कोणाचं डिजिटल अरेस्ट झालं किंवा काही फ्रॉड, सायबर फायनान्शियल फ्रॉड झाला, तर त्या लोकांच्या आसपासच्या लोकांनी, फॅमिली मेंबर्सनी कृपा करून त्यांना असं म्हणू नये, की "तुला आधी कसं लक्षात नाही आलं? तू खाली कशी जाऊ शकली नाहीस? तू फोन बाजूला ठेवायचा होतास. तू पोलिसांमध्येच जायचं होतं." आता म्हणजे जेव्हा आता पोलीस अशिक्षितच नाही तर सुशिक्षित लोकही यामध्ये अडकू लागले आहेत. म्हणजे मुळात सुशिक्षितच अडकतात, कारण त्यांच्याकडेच पैसे असतात, त्यामुळे हो. त्यांना ट्रॅप केलं जातं. त्यांना strap केलं जातं. ज्यांच्या अकाउंटला खूप पैसा असत नाही, त्यांना ट्रॅप केलं जात नाहीच. नाही. आणि ज्यांना डिजिटल माध्यम हाताळता येत नाही, त्यांना ट्रॅप करण्याचा प्रश्नच नसतो, कारण हो. त्यांच्याबरोबर बँकेत जायला कोणीतरी दुसरा माणूस लागणार. मग आणि त्यांना एकटेच त्यांचं व्यक्ती फोन हवे आहेत. वापरणंही मर्यादित आहे. म्हणजे हां. ज्यांना सो use करता पोलिसांकडे येतं. जेव्हा जातो किंवा समजा सायबर सेल आहे आणि तिथे कंप्लेंट नोंदवायला गेलो, तर पोलिसांनी "काय मॅडम तुम्ही एवढ्या सुशिक्षित असून तुम्ही" असं म्हणू नये कृपा करून, कारण इथे सुशिक्षित का अशिक्षित हा मुद्दा नाही. माझ्या माहितीमध्ये ज्या व्यक्तीने एका सायबर क्राईमच्या डिजिटल अरेस्ट कोर्स केलेला आहे, की कशी अरेस्ट होते हां. आणि कसं फसवलं जातं, त्या मॅडम स्वतः 3 तास डिजिटल अरेस्टमध्ये होत्या आणि त्यांचा नवरा आला म्हणून त्या चुकून वाचल्या. नाहीतर त्या किती काळ असू शकल्या असत्या हे त्यांनाही माहिती नाही आणि कोणालाच माहिती नाही. सो असं नाहीये, त्यांना कोर्स करून माहिती होतं, की कसे अरेस्ट करतात. मुद्दा हा नाहीच आहे, की कसे तुम्ही बळी पडलात. बळी पडला आहात ही फॅक्ट आहे आणि ह्या ट्रॉमामधनं बाहेर पडायला वेळ लागतो. सो तेव्हा नातेवाईक आणि इतर समाजातले जे कोणी लोकं ओळखीचे भेटतात, ज्यांना कळतं, त्यांनी कृपा करून असं म्हणू नये, की "हे असं कसं झालं? तसं कसं झालं? तुला हे कसं कळलं नाही? ते कसं कळलं नाही?" ते कळलं नाही आहे. स्वतः तो माणूस भयंकर अपराधी भावनेमध्ये आहे. इव्हन म्हणजे आता असं होतं, की आपली काही लायकीच नाहीये, आपल्याला काहीच जमत नाही आहे आणि आपण हे काय मोठा गुन्हा करून ठेवला आहे, असं आपल्याला वाटतं. आपण चुकीच्याच ठिकाणी कोऑपरेट करायला गेलो आहोत. सो तो स्वतः ती व्यक्ती भावनांच्या खड्ड्यात गेलेली असताना, गोंधळामध्ये, निराशेमध्ये असताना, चिंतेमध्ये असताना, आणखीन कृपया कोणी अशी भर घालू नये. उलट एवढंच म्हणावं, की "हे झालं आहे, ठीक आहे, पैसे गेले, तू ठीक आहेस ना? आता आम्ही काय मदत करू सांगा?" कारण लिटरली ते ज्या क्षणी कळतं तुम्हाला आणि तुम्ही ते सावरायचा प्रयत्न करता, तर तुम्हाला पोलिस स्टेशनला जाण्यासाठी सुद्धा मदत लागू शकते. टू व्हीलर चालवायला, कारण तुम्ही थरथरत असता, तुम्ही घाबरले असता, तुम्ही रडत असता. तुम्हाला समजत नसतं काय चाललंय, तुम्ही गोंधळलेले असता, तर ह्या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्यात येणारी वाहनं, कंट्रोल तुमचा गेलेला असतो हातावरचा वगैरे. तर लिटरली तुम्हाला जर पोलिस स्टेशनला घेऊन जाता आलं त्या माणसाला, की "ठीक आहे, तू आम्हाला सांग, आम्ही पोलिसांना सांगतो." किंवा कोणीतरी बरोबर असणं हे फार महत्वाचं आहे. इव्हन सायबर ह्याची ऑनलाईन कंप्लेंट नोंदवताना सुद्धा तिथे कोणीतरी बरोबर
तर अशा प्रकारे सावंतवाडीतील मीनाक्षी अळवणी यांच्यासोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार घडला. हा प्रकार तुमच्या सोबतही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या सोबत असं काही झाल्यास तुम्ही लगेच ऍक्शन घेऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे. सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग.